खूप जणांनी मला DM केले होते, तुम्ही दालचा मसाला रेसिपी शेअर केली, पण दालचा कसा बनवायचा ही रेसिपी शेअर केली नाही. ही रेसिपी खास त्यांच्यासाठी आहे. दालचा बनवण्यासाठी 1 वाटी पालकची भाजी घेतलेली आहे, 1 वाटी आंबट चुका, 1 वाटी मेथीची भाजी. आता या भाज्या स्वच्छ धुवून निथळून झाल्यानंतर बारीक चिरून घ्यायच्या. त्यानंतर कुकरमध्ये 1 वाटी तुरीची डाळ, अर्धी वाटी हरभरा डाळ, अर्धी वाटी मूग डाळ, अर्धी वाटी मसूर डाळ घ्यायची. आता या सर्व डाळी पाण्याने स्वच्छ धुवायच्या. डाळींमध्ये 2 ग्लास पाणी ऍड करायचं. त्यानंतर चिरलेल्या सर्व भाज्या ऍड करायच्या. चवीनुसार मीठ ऍड करायचं, अर्धा चमचा हळद, 2 चमचे दालचा मसाला ऍड करायचा. हा दालचा मसाला कसा बनवायचा याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे. 1 चमचा हिंग ऍड करायचं. त्यानंतर मोठ्या आकाराचे चिरलेले भोपळ्याचे तुकडे यामध्ये टाकायचे. कुकरल्याच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. आता पातेल्यामध्ये 4-5 चमचे तेल ऍड करायचं. तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, 1 चिरलेला कांदा ऍड करायचा. त्यानंतर व्हिडिओत दाखवलेले खडे मसाले ऍड करायचे. 2 चमचे आलं लसूण पेस्ट ऍड करायची. हे सर्व चांगलं तेल सुटेपर्यंत परतून झाल्यानंतर 2 टमाटर ऍड करायचे. टमाटर सुद्धा चांगला परतून घ्यायचा. त्यानंतर 2 चमचे मिरची पावडर, 2 चमचे दालचा मसाला ऍड करायचा. मसाले चांगले तेल सुटेपर्यंत परतून झाल्यानंतर यामध्ये चिंचेचं पाणी ऍड करायचं. त्यानंतर शिजवलेल्या भाज्या ऍड करायच्या. भाज्या आणि मसाल्याचा चांगला एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला पुदिना ऍड करायचा. दालचा चांगला मिक्स करून घ्यायचा. अशा प्रकारे व्हेज दालचा तयार आहे. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका.